हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी बारकी वाळका आणली होती मिस्टरांनी, ते किसून घेतलेले आहेत. आता प्रश्न पडला होता मला भाजीचा, आमटीचा. आता एकच मी प्रकार करणार आहे. आता गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि आपलं ह्याचं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं, मिरची, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, हिंग, हळद, चटणी, मीठ आणि माझ्याजवळचा गरम मसाला घातला आहे आणि थोडा सोडा आणि दहीसुद्धा घालणार आणि सर्व पाणी घालून एकत्र करणार. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या न होता. असं करून व्यवस्थित सरसरीत असं सरभरीत पीठ तयार करून घेतलं मी. एक 10 मिनटं असं झाकून ठेवणार छानपैकी. आजचा दिवस जरा कंटाळवाणाच वाटत होता, कोणतंही काम करायलाच नको वाटत होतं. आणि बघा सरभरीत असं पीठ झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता. इकडे तवासुद्धा मी गॅसवर चढवला आहे आणि त्यावर 1-2 वेळेला पाणीचं शिपका द्यायचा, 1-2 वेळेला तेलाचे 2-3 थेंब टाकायचे. अशा पद्धतीने 2-3दा करून आपला तवा रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे काय आपण त्यावरती बॅटर सोडणार आहे ते खाली अजिबात चिकटत नाही. अशा प्रोसेसने माझी नेहमीची हीच पद्धत आहे, हीच ट्रिक आहे. कोणत्याही प्रकारचा डोसा किंवा घावण किंवा उत्ताप्पा त्यावर कधीच चिकटत नाही. आता मी हे थेपले बनवत आहे, मिक्स पिठाचे आणि वाळकाचे थेपले म्हणू शकताय. आणि भरपूर मोठा बाहेर आज पाऊस पडत होता आणि कोणती भाजी करायची हा पण प्रश्न पडला होता डोळ्यासमोर. आणि मिस्टरांचा एक उपवास होता. मोठा पाऊस पडायला लागलाय बाहेर, बघूया चला जाऊन. आता इकडे पाऊस आणि गरम गरम थेपले खायला एवढी मजा येत होती आज, काय सांगू. कोणतं तरी सुख मोठं मिळाल्याचा आनंद वाटत होता. आणि मी आज काही चटणी बनवलेली नाही, दह्याबरोबरच मी आणि मुलं खाणार आहे. कारण छोटा मुलगा पण खातो नाही खातो चाललं होतं. मोठा मुलगा आणि माझ्यासाठीच मी बनवले आहेत. मिस्टरांसाठी शाबू केलेला आहे. आता एकला येतील त्यांनी खाऊनच जातील. तर अशा पद्धतीने ते सोडताना बघा, आपण आंबोळीला किंवा डोशाला कसं सोडतो सारण, सेम त्याच पद्धतीनं सोडायचं आहे आणि खूप छान आणि टेस्टी बनतात या पद्धतीने. पावसाने तर आज काय खूपच जोर धरला होता. अशा पद्धतीने मी 2-3 असे करून ठेवले मुलं आणि मी खाईन यासाठी. तर किती सुंदर झालेले, बघूनच खावेसे वाटत होते. झाले बा. आता म्हटलं पाऊस काय थांबणार नाही आणि माझी पण कामं काय थांबून चालणार नाही. कारण काल धुणंसुद्धा धुवून न गेल्यामुळे इतकं धुणं पडलं होतं. आता मी ह्या रेलिंगवरच नितळायला टाकणार, कारण वरती पण टाकायला जागा नाही. दोरीवर जर घातलं तर जिन्यातनं सगळं पाणी गळतं. आणि कालच धुवून गेलो असतं बरं झालं असतं. तर पावसात तर कालचं आणि आजचं धुतलेलं धुणं तर 2-3 दिवस वाळणार नाही असं वाटायलंय. कडक ऊन असतं तर एक प्रश्न वेगळा होता म्हटलं. आणि सगळंच धुणं मग कालचं आजचं मिळून मी धुवून टाकलं. आणि कमळ उमलल्या तर खाली जाऊन दाखवता पण येणार नाही तुम्हाला. आता ही बघा कमळाची रोप आहेत. ॲक्च्युली ही पश्चिम बंगालवरून आलेली आहेत. आता वेगवेगळी रोपांचं प्लांटेशन पावसाळ्यात मिस्टर करून घेतील. एक एक मी दाखवतच जाईल. परदेशात म्हणजे परराज्यात आले ही रोप कशाची काय तर कळत नाही. सगळे ही सगळी कंबळाची आहेत. प्रत्येक कंबळाचं वेगवेगळे आहे.
सगळी पहिला बाहेर काढ झालीत काढून अजून आहेत गाडा हे ह्याच्यात नाले परदेशात नाले परराज्यात नाले कपड्याची काल धुतलो नाही गंमत झाली असं वाटत धुवून गेला असतो नितळी आज ती दोरी वर टाकली असती आजची तर नितळ टाकली असती पावसात काय खरं नाही जो असं धुतलेली बरं कालच तेवढी चिनूचं काय हो कसल्या पावसात गेलाय तो फुलं घालून गेला काहीच म्हणजे काय वाटत नाही म्हटला पण एवढ्या पावसात ते कालच्यामुळे मला तसं व्हायलंय का काय की म्हटलं त्याला काय वाटत नाही राप 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 आहे एवढ्या जोरा पावसात गेला काय धरून बसू बराच कुठली सांगायला साठी ते आवाज हे करायचं सोडा पडलं थोडं त्याचं मोठं घ्या चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली माझ्याकडे छोटे जे गावठी हरभरे असतात त्याला मोड आलेले असतात ते 10 रुपयाचे मिस्टरांनी आणून दिले होते 2-3 दिवस झालं फ्रीजला ठेवलं होतं म्हटलं आज संध्याकाळच्याला तेच करूया कारण गावठी छोले म्हणतात त्याला किंवा हरभरे मोड आलेले हरभरे असे आमच्या गावामध्ये म्हणतात तर 10 रुपयाला भरपूर मिळतात आता हे आल्याला भरपूर माती होती ते भिजत घातलं होतं 1-10 मिनटं आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याची पेस्ट करणार होते आणि छोले सुद्धा धुवून घेतले खोबरं मी पाण्यात थोडं घातले कारण फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून काप केलेले आहेत आता ते सगळं वाटणार आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटो कांदा नाही घालणार फक्त आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो घालणार आलं थोडं पाण्यातनं काढून त्याचे काप करणार त्याची मातीसुद्धा केवढी निघते तुम्हाला दाखवते ॲक्च्युली 2 वेळेला धुवून झालेला आहे आता तिसऱ्यांदा मी भिजत घातलेला आहे आणि नेहमीच अशी ट्रिक वापरते मी की आलं मी पाण्यात थोडा वेळ भिजत घालते ऑटोमॅटिक त्यातली जेवढी माती असते तेवढी खाली साठते बघा मी छोटासा डबा आहे त्यामध्ये घातलं होतं आता हे वाटण करून घेऊयात बघा आल्यामध्ये कसं आलं धुवून काढल्यानंतर त्यामध्ये माती साठलेली आहे दाखवते तुम्हाला मी असं चुळून घ्यायचं भरपूर त्याला चिटकून पावसाळ्यामुळं असे आले होतात त्यामुळं निघती त्याची माती तर ते फेकून द्यायचं पाणी मिक्सर आता छान असं वाटण करून घेतलं मी माझा भातसुद्धा इकडे तयार झालेला आहे आणि चपाती करणार छोले भात आणि आमटी करणार आता जे काय वाटण तयार केले त्याचीच मी आमटी फोडणी टाकणार आहे जास्त काय आता झंझट करणार नाही पावसानं माझं डोकं हल्ले कालपासून आणि तेल घातलं आता हिंग हळद चटणी मीठ सगळं घालणार जिरे मोहरी टाकली प्रथम कांदा टाकला आणि त्याच्यातच छोले चांगले असे परतणार कांदा परतून झाल्यानंतर तर छान अशी रेसिपी होते हिंग हळद घातलं मी आणि त्यामध्येच मीठसुद्धा घातलं आणि थोडा जो काय मी बनवलेला मसाला होता गरम मसाला तोच मी घातलेला आहे एकदम 1 नंबर होतं कोणतंही प्रमाण न करता तयार केलेला तो मी मसाला आहे त्यामध्ये वाटण घातलं गरम पाणी मी ठेवलं होतं ते सुद्धा घातलं 1-10 मिनिट आता शिजू द्यायचं त्याच्यावर मी झाकून ठेवणार आणि त्याच वाटणाची मी इकडे आमटीसुद्धा फोडणी टाकलेली आहे आता छोटा मुलगा शाळेतून आल्यानंतर जरा भात वगैरे खाल्लाय आणि झोपूनच टाकलाय आणि बराच वेळ झालं तरी 8:30 वाजलेले आहेत आता माझं थोडं भाजी आणि आमटी टाकून आलेली आहे आणि आता ते मुलाने पाणी मागितलं तर मोठा मुलगा म्हणायला लागला लगेच मी नेऊन दिले पाणी त्याला मोठा मुलगा म्हणायला लागलाय लगेच मागितलं की लगेच देतेस त्याला आणि मला मी मागितल्यावर मात्र काही नाहीच म्हणतेस काय मागितलं गॅस सप्लाय हे सप्लाय म्हणतेस आणि त्यानं मागितलं की त्याला तेवढं लगेच देतात असं म्हणायला लागलाय तसं काय करत नाही दोघांना पण देतोय कधी कधी म्हणजे मोठा मुलगा जरा समजूतदार आहे समजून घेतोय मी कधी कधी नाही म्हटलं की लगेच शब्दात पकडतोय
चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.